नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मसावी या घटकाची या भागामध्ये माहिती करून घेणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता मूळ अवयव पद्धतीने अवयव कसे पाडायचे आणि मसावी कसा काढायचा ते बघू. 24 आणि 32 या दोन संख्या आहेत. त्यामध्ये 24चे अवयव आपण पाडून घेतले. हे आपण काय केले, उभ्या मांडणीने पाडले आणि हे आडव्या मांडणीने इथे पाडले. 32चे सुद्धा आपण उभ्या आणि आडव्या मांडणीने अवयव इथे पाडलेले आहेत. मग आता या दोनही संख्यांमध्ये 2 2 आणि 2 इथे पण 2 2 2 हे काय आपल्याला दिसत आहेत, सामायिक अवयव दिसत आहेत आणि ते किती वेळा आलेले 3 वेळेला आलेले आहेत. म्हणून मसावी किती येतो, 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे यांचा गुणाकार येतो 8. आता इथे हे उदाहरण बघा, 195 312 आणि 546 यांचा मसावी काढायला सांगितलेला आहे. तो इथे काढून घेतलेला आहे. या प्रत्येक ठिकाणी 3 आणि 13 हे समान आलेले आहेत. म्हणजे हे काय आहेत, सामायिक अवयव एकदाच आलेले आहेत. म्हणून 3 गुणिले 13 बरोबर 39 हा काय झाला, मसावी झाला या तीनही संख्यांचा. त्याचप्रमाणे 10 15 आणि 12 यांचा मसावी काढल्यानंतर या संख्यांमध्ये मूळ संख्या सामायिक विभाजक नाही. म्हणजे 10चे विभाजक आहेत 2 गुणिले 5, 15चे आहेत 3 गुणिले 5, 12चे आहेत 2 गुणिले 2 गुणिले 3. म्हणजे या तीनही संख्यांमध्ये सामायिक नाही. म्हणजे इथे 3 आहे, इथे 3 आहे, पण ते ह्या दोन संख्यांमध्येच आहे, 10मध्ये नाही आहे. आणि 1 हा एकच सामायिक विभाजक आहे. म्हणून याचा मसावी काय येतो, 1 येतो, कारण या तीनही संख्यांना एकाने भाग जातो. आता पुढचं उदाहरण आहे 60 12 व 36. इथे ह्यांचे अवयव बघा, 2 गुणिले 2 गुणिले 3. इथे पण हे 60चे आलेले आहेत. 12चे 2 गुणिले 2 गुणिले 3 आणि 36चे 2 गुणिले 2 गुणिले 3. म्हणजे या ठिकाणी 2 हे 2 वेळेला आलेले आहेत प्रत्येक ठिकाणी आणि 3 हा एकदाच आलेला आहे. त्यामुळे ह्यांचा मसावी घेतला आपण 2 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर 12. मग हे उदाहरण आता उभ्या पद्धतीने जेव्हा सोडवलं तेव्हा याचे मूळ अवयव बघा आता कसे आलेले आहेत, 2 गुणिले 2 गुणिले 3 तेच अवयव इथे आलेले आहेत. म्हणजेच 12 हा काय आहे, 36 60 आणि 12चा सामायिक विभाजक आहे. आता दिलेल्या संख्यांपैकी एक संख्या इतर संख्यांची विभाजक असेल तर ती संख्या त्या दिलेल्या संख्यांचा मसावी असते. दिलेल्या संख्यांपैकी एकही मूळ संख्या सामायिक अवयव नसेल तर त्या संख्यांचा मसावी 1 असतो, कारण 1 हा त्यांचा एकमेव सामायिक विभाजक असतो. अधिक माहितीसाठी बघा, 2 क्रमागत समसंख्यांचा मसावी 2 असतो आणि 2 क्रमागत विषम संख्यांचा मसावी 1 असतो. हे नियम विविध उदाहरणे घेऊन पडताळून पहा. आता मसावी काढण्यासाठी भागाकार पद्धत बघा काय आहे. उदाहरण क्रमांक 144 आणि 252चा मसावी त्यांनी आपल्याला इथे काढायला सांगितलेला आहे. मग आता जी मोठ्या संख्येला लहान संख्येने भागायचं, मग तिथं मोठी संख्या आहे 252 आणि तिला 144ने आपल्याला भागायचं आहे. मग इथे आपण काय केलं, या भागाकारामध्ये मिळणाऱ्या बाकीने आधीच्या भाजकाला भागा. म्हणजेच 252ला 252 एके 252 144 एके 44ने आपण इथे भागाकार केला. म्हणजे 252मधून 144 वजा केले तर इथे आले 108. आता ह्या 108ला ह्या 144मधून आपण वजा करायचे. म्हणजे 108 एके 108 इथे आपण घेतलं, इथे आले 36 आणि 144 वजा 108 किती येतात, 108च येतात. म्हणून 36 त्रिक 108 म्हणजे भागाकार इथे उरतो 0. म्हणजेच हा ज्या भागाकारात बाकी 0 मिळाली त्या भागाकारातील भाजक हा आधी दिलेल्या संख्यांचा मसावी आहे. म्हणजेच 36 हा काय आहे, 144 आणि 252चा मसावी आहे. त्याचप्रमाणे ही संख्या त्यांनी दिली आहे 209/247.
मग आता हिला संक्षिप्त रूप द्यायचं म्हणजे कसं द्यायचं, तर दोन्ही संख्यांचा सामायिक अवयव शोधायचा. मग मसावी जो आहे यांचा तो भागाकार पद्धतीने इथे काढायचा. 19 हा मसावी आहे, म्हणजे अंश व छेदस्थानी असणाऱ्या संख्यांना 19ने भाग जाणार आहे, म्हणजे या दोन्ही संख्यांना 19ने भाग जाणार आहे. तो देऊन घेतला 11/13 हे त्याचं उत्तर आपल्याला इथे मिळालं. हा आहे सराव संच 12. यामध्ये तुम्हाला मसावी काढायचा आहे.